नमस्कार, मी रुशाली यादव सारंग। या बुलेटिनमध्ये आपण बातम्या विस्ताराने पाहणार आहोत। लोकसभा निवडणुकीमध्ये वोट जिहाद पाहायला मिळाला असं म्हटलेलं आहे देवेंद्र फडणवीसांनी। धुळ्याच्या जागेवर मालेगावच्या मतांमुळे परिणाम झाला असं फडणवीसांनी म्हटलंय। संघटित मतदानामुळे काही लोकांना आत्मविश्वास वाढलेला आहे असं देखील फडणवीसांनी म्हटलंय। तर वोट जिहाद म्हणजे काय हे फडणवीसांनी सांगावं असं राऊतांनी विचारलंय। सारखी जागा ज्या जागेवर 6 विधानसभेपैकी 5 विधानसभेमध्ये 1,90,000 मतांनी पुढे असलेला उमेदवार केवळ मालेगाव मध्य या एकाच विधानसभेत 1,94,000 मतांनी मागे जातो आणि 4,000 मतांनी निवडणूक हारतो। निवडणुकीतली हार जीत महत्वाची नाही, कधी हा पक्ष जिंकेल कधी तो पक्ष जिंकेल, पण काही लोकांचा आत्मविश्वास एवढा वाढलाय, त्यांना असं वाटतंय आमची संख्या कमी असली तरी आम्ही संघटित मतदान करून या ठिकाणी हिंदुत्ववाद्यांना पराभूत करू शकतो। जिहाद केला म्हणजे काय असतं जरा विचारा जरा। त्यांच्या तोंडात सध्या जिहाद फार येतोय। त्यांनी पुढे दुसरीकडे तलाक वगैरे देतात का निकाह करतात कोणाशी? जिहादचा अर्थ समजून घ्या आणि मग बोला। तुम्हाला भ्रष्ट लोकांची मतं चालतात, भ्रष्टाचारी, मग याचा अर्थ असा आहे की तुम्ही भ्रष्टाचारांशी निकाल लावलात बोलू का? 70,000 कोटीचे घोटाळे, एकनाथ शिंदेचे घोटाळे, 40 आमदारांचे घोटाळे, या सगळ्या भ्रष्टाचारांना तुम्ही आपल्याबरोबर घेतलं, मग तुम्ही त्यांच्याशी निकाल लावला सांगू।